एकदम बनवायला सोपी अशी गवारीची भाजी बनवत आहोत. तर त्यासाठी गवारी इथं स्वच्छ धुवून ठेवलेली आहे. त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे तेल गरम केलेले आहे. त्यामध्ये कढीपत्ता, जिरी, मोहरीची फोडणी घातलेली आहे. बारीक कापलेला कांदा टाकलेला आहे आणि त्यानंतर काही सुके मसाले घालायचे आहेत. तर हिंग टाकलेला आहे, हळद पावडर टाकलेली आहे, धनाजिरा पावडर टाकलेली आहे. घरी बनवलेला काळा मसाला टाकलेला आहे. त्याऐवजी पावभाजी मसाला किंवा लाल तिखट टाकून ही भाजी फक्त बनवू शकता. एकदम चवीला छान अशी होते. त्यानंतर हे सगळं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. परतून घेतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा टोमॅटोची पुरी करून टाकायची आहे किंवा बारीक कापून टाकू शकता. तेही परतून घ्यायचे आहे. त्यानंतर धुवून ठेवलेली गवार टाकायची आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि गवार टाकल्याच्यानंतर पुन्हा ही चांगली अशी परतून घ्यायची आहे 5 मिनिटासाठी. त्यानंतर शिजण्यासाठी पाणी टाकायचं आहे. भाजी आपल्याला सैलसर हवी असेल तर पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आहे. भाजी शिजत आल्याच्यानंतर सगळ्यात शेवटी यामध्ये टाकायचे आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, ज्यामुळे थिकनेस छान येईल आणि चवही चांगली येतील. याची डिटेल रेसिपी केटीकेच्या मराठी रेसिपीजवर अपलोड केलेली आहे. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक कमेंट